अबू आझमीचा आम्ही निषेध इथून सुद्धा केला, आपण सगळ्यांनी केला, त्याच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं। पण त्याबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे कसे मोकट, हे काय छत्रपतींच्या अवमानाचा विषय आहे। अबू आझमीला एक नियम आणि ह्या हरामखोरानं दुसरा नियम, असं कसं चालेल? माननीय मुख्यमंत्री बोलतात, आपण जरा खाली बसा। कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही। असं आहे एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात पण सोडणार नाही। सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री, गृहमंत्री आहे, कारवाई करायची तर त्यांना बसून तिथे सांगू शकतात। आता पण अबू आझमीला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं सरकारने। अबू आझमीचा तर निषेध केलाच पाहिजे। औरंगजेब कोण होता? त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे। सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं। माननीय मुख्यमंत्री, सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती, या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं घेतलेली आहे, स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी। आणि मी तुम्हाला सांगतो, कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्डवर, त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही। असं सिलेक्टिव्ह करू नका, नाही केला तुम्ही। पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था,